अतिरिक्त खेळाडू तिथे असेल तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. शिस्तीचं क्रिकेट नेहमीच क्रिकेटला शिस्त लावण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातो. सतीशभाई पाटील आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली ही भव्य दिव्य डे नाईट फॉर्मॅटमधील या विभागाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्याकडे पाहिलं जातं ते आमदार चषक 2026चं हे शानदार पर्व आपण पाहतोय. कांचनदादा पाळकर यांच्या समवेत आम्ही मैदानामध्ये जातोय. सलामीची जोडी मैदानामध्ये सरकल्या दुर्गेश ठाकूर आणि नीरज ठाकूर. तर गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय प्रतीश पाटील. प्रतीश पाटील आपण पाहतो उल्वे नोडा मध्ये सातत्याने एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून दाखवलं गेलंय. नीलकंठेश्वर उल्वे टीमच्या माध्यमातून सातत्याने आपण गोलंदाजी करत असताना प्रतीश पाटील यांना पाहत असतो. ते मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत असताना स्ट्राईक एंडला दुर्गेश ठाकूरसाठी पहिलाच बॉल प्रतीश पाटील यांचा. चला प्रणय 11 गावदेवी मोह क्रिकेट संघ तुम्ही जायचे नाहीये, तुम्हाला थांबायचे आहे. कारण या लढतीनंतर निश्चित स्वरूपात एक आगल्या वेगळा डिसिजन सुद्धा बघायला मिळेल. पहिलाच बॉल पॉइंट आणि गळीच्या मधोमध काढलाय. सरळ जातोय सीमारेषेबाहेर. पहिला चौकार येतोय बॅटिंग करत असताना दुर्गेशच्या बॅटमधून. उल्वे टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना आपण कोपरा टीम पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम फटका पाहायला मिळाला. दुर्गेश ठाकूरच्या बॅटमधून चौकार दाखवला. चांगलं क्रिकेट. अगदी खोलवर टप्पाचा चेंडू होता. फक्त सन्मान दिला. दुर्गेशला माहिती होते या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला तर नक्कीच काहीतरी धोका होऊ शकतो आणि सन्मान देत नक्कीच एक चांगल्या क्रिकेटरचं लक्षण मैदानामध्ये दाखवलं जात आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर तेवढ्याच ताकदीचा कमबॅक मात्र प्रतीश पाटील NCC उल्वे टीमच्या माध्यमातून करताना आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक एका काऊ कॉर्नरमध्ये आणि एक मात्र लॉंग ऑफमध्ये तैनात असताना स्ट्राईक एंडला दुर्गेश ठाकूरसाठी प्रतीश पाटीलचा हा बॉल. अलंग द कार्पेट केलात मिडॉनमधनं चेंडू ट्रॅव्हल होतं. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावपलकार धावा लागतात. त्या बिनबाद 5 या अंकावर. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एका साईडला शनिकृपा कोपरा टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना NCC उल्वे टीमला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्यामध्ये असणारा गुणवत्ता इथे सिद्ध केली जाते. प्रतीश पाटीलकडे ती गुणवत्ता आणि सातत्याने त्याने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपली छाप सोडली आहे आणि या मैदानामध्ये देखील आपली छाप सोडताना 4 चेंडू पैकी केल्या. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्ची घातल्या गेल्यात. यावेळी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे डीपलात लॉंग ऑफमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावपलकार धावा लागतात. त्या बिनबाद 6 या अंकावर जाऊन पोहोचल्या. ते बॅटिंग करत असताना शनिकृपा कोबरा टीम. चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला गेलं. पाठीमागच्या मॅचचा विचार केला गेला 73 धावा सहजरित्या मो टीमने कंप्लीट केल्या मोठ्या कांद्याच्या विरोधात. तर कमीत कमी आणि पहिला संघ मित्र बनणे या स्पर्धेतील असेल की ज्यांनी एवढा आयस टोटल इथे मात्र चेस केला. नक्कीच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ती मो टीमच्या माध्यमातून पंचांचा इशाराला दॅट्स वाईट अवंतरच्या स्वरूपात एक धाव धावपलकार जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 7 धावा धावपलकार लागले जातात. यावेळी मात्र कोलवार टप्पाची डिलिव्हरी ती फक्त सन्मान दिला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकार धावा लागल्यात. त्या बिनबाद 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या शनिकृपा कोपरा टीम. मला एक आमचे शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व उत्कृष्ट समालोचक परशुराम पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला गीतेश यांच्याकडे बोलूया. गीतेश, संध्याकाळ झाली रात्र झाली का इथे जल्लोष मोठा असतं बघायला मिळतो. नक्कीच जसजशी रात्र महागुरु सर
होईल तसं तसं जल्लोष मात्र वाढत जाईल, तसं तसं प्रेक्षक देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सतीशभाई पाटील आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. पहिल्या षटकामध्ये नक्कीचपणे चांगली गोलंदाजी करत असताना आपण प्रतीश पाटीलला पाहिलं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक ताकदवान केला. आपल्यामध्ये असणारा एक्सपिरियन्स तो मात्र पणाला लावत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा धावपलकार लागल्या जातात. जमेची बाजू असेल कोपरा टीमची, जी सलामीला गेलेली जोडी मात्र मैदानात टट ठोकून उभे आहे. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर आपण यश मडवीला पाहू शकाल. दुसरा विकल्प आमदार चषक 2026च्या माध्यमातून चांगली लढत. एका साईडला कोपरा टीम तर दुसऱ्या साईडला NCC उल्वे टीमला आपण मैदानामध्ये पाहतोय. 8 धावा धावपलकार लागल्या जातात. स्ट्राईक एंडला दुर्गेश ठाकूरला पाहतोय. बऱ्याचशा अपेक्षा आता मात्र इथून मात्र असतील त्या कोपरा टीमच्या समर्थकांना. इथून मोठे फटके या दोन बॅट्समनच्या माध्यमातून दाखवले जातील का? कशा रीतीने खेळ केला जाईल या दोन्ही टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल बॅटच्या पट्ट्यात जरूर आलाय. उंची जास्त, लांबी जास्त, मिड विकेटला क्लिअर करत आलाय बिग हिट षटकार. नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आपण मोरिया डीजे यांना पाहतो. आमचे निलेश दादा असतील, डीजे बंटी असेल, की नक्कीच या संपूर्ण रात्रीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आपण पाहतोय मोरिया डीजेच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. पहिल्याच चेंडू स्वॅक्स करेंगे सबका स्वागत आणि यश मडवीचं स्वागत केलं. षटकाराने बॅटिंग करत असताना आपण दुर्गेश ठाकूरला पाहतोय. 6 धावेच्या मदतीने धावपलकार 14 धावा लागल्यात. बॅटिंग करत असताना कोपरा टीमच्या माध्यमातून चांगली बॅटिंग सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये ही रन मशीन मानली जाते ती कोपरा टीमच्या माध्यमातून. दुर्गेश ठाकूर पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅकवर सज्ज. हलक्या हाताने सन्मान दिला. चांगला चेंडू होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं दुर्गेशला, परंतु येतोय तो निर्धाव चेंडू. जसजसे निर्धाव चेंडूचं पर्सेंटेज वाढेल तसतसा दबाव वाढेल. मित्रमंडळांना बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये थोडंसं दबाव वाढवला प्रतीश पाटीलने. चांगली गोलंदाजी करत थोडंसं दबाव टाकलाय तो कोपरा टीमवर. इथे फटका पोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल की नाही, जीवाच्या आकांतापर्यंत पोहोचला जरूर, परंतु झेल टिपताना मात्र थोडंसं शेवटच्या क्षणाला त्याच्या पदरी अपयश आला आणि निश्चितपणे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धावेच्या मदतीने धावपलकावर 16 धावा धावपलकार लागल्या जातात. संधी होती इथून एखादा ब्रेक थ्रो देण्याची, परंतु खूप वेगाने चेंडूवर जरूर आल्या, परंतु शेवटच्या क्षणाला झेल मिस होताना आपल्याला पाहायला गेल्या. 2 धावेच्या मदतीने 16 धावा धावपलकार लागल्या जातात. दुर्गेश ठाकूरचा विचार करायला गेलो 7 चेंडूमध्ये 14 धावेची खेळी त्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत साकारल्या. गोलंदाजा यश मडवी यावेळी रिव्हर्सचा अस्त्र काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जातात. क्षेत्ररक्षक आपण मयूरला पाहतोय आणि निश्चितपणे 1 धावे द्या आणि 1 धावेच्या मदतीने 17 धावा धावपलकार लागले जातात. खूप चांगला नीटनेटकं एक शिस्तीचं क्रिकेट मैदानामध्ये निश्चितपणे पाहायला मिळालं. एक भव्य दिव्य स्वरूपाचे या विभागाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातात त्या आमदार चषक 2026चं पर्व आपण पाहतोय. सतीशभाई पाटील आणि आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवलीच्या माध्यमातून जबरदस्त टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी कट करायचं होतं, व्हेरिएशन दाखवायचं होतं. गोलंदाज यश मडवीला अतिरिक्त चेंडू आपण बाहेर येताना पाहायला मिळाला. निश्चितपणे अवांतरच्या स्वरूपात 1 धाव धावपलकार जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 18 धावा धावपलकार पाहतोय. 2 अंपायर पाहतो आपण सत्यवान काकडे सर अदई आणि एक लिगंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ते दोरकानाजी चोरगे सर बेलवडी. यावेळी फटका चांगला आहे आणि निश्चितपणे तिथे क्षेत्ररक्षक डीपला होत्या आणि पहिला धक्का असेल नीरज ठाकूरच्या रूपाने कोपरा टीमला.
फीड केला होता नीरजला आपण पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण करत असताना पहिला धक्का 18 या धावसंख्या 12 क्षणिक कृपा कोपरा टीमला लागत असताना पाहतोय. चेक. आदरणीय सुरेशजी नामा पवार यांना विनंती करतोय आपण आधी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. त्याचबरोबर उमेश बाळा पाटील यांना विनंती करतो आपण या आधी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि सुभाषजी नामदेव पाटील आणि त्याचबरोबर रामजी म्हात्रे या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण आधी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच विकेट संपादन केली जाते गोलंदाज यश मडवीला आपण पाहतोय. 18 या धावसंख्येवर पहिला धक्का असेल क्षणिक कृपा कोपरा टीमसाठी. साईला ठाकूर पाहतोय इनिट नंबर 3चा खेळाडू मैदानात इन होत असताना पाहतोय. खऱ्या अर्थाने NCC उलवे टीमचा विचार करायला गेलो सातत्याने आपण चांगलं क्रिकेटर आणि आता मात्र राजकारणामध्ये ज्यांना सातत्याने पाहत असतो ते निलेशजी खारकर नक्कीच इथे उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं मंचकावर. अजून एक सलगचा दुसरा विकेट गारद होत असताना 18 या संख्येवर दुसरा धक्का कोपरा टीमला. पाण्याची पूर्तता करा आणि क्षेत्ररक्षण रचना नीलकंठेश्वर उलवे निलेशदादा खारकर यांना आम्ही ते पाहतो. त्यांच्या सौभाग्यवती रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत सौभाग्यवती निकिताताई निलेश खारकर यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकासाठी सतीदादा गावदेवी क्रिकेट संघ बेलवली या कमिटीला तर शुभेच्छा आलेल्या आहेत. निश्चित स्वरूपात गीते जर या स्पर्धेचा आपण विचार केला ना गावदेवी बेलवली क्रिकेट संघातील सर्व खेळाडू आणि कमिटी मेंबर्सचं कौतुक करावं लागेल. त्यांची मेहनत आणि त्यांच्या मेहनतीमुळेच ही स्पर्धा वेळेवर सुरू झाली. बच्चू पवार आहेत आमचे रायगड जिल्ह्यातील नामांकित कुस्तीपंच. बच्चू दादा स्वागत आहे. चला पाण्याची पूर्तता करा. इथे आपण पाहतो सन्मानित संजय दिसले सर पंचाच्या भूमिकेत असतील. सुरेश पवार उमेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. जीवनामध्ये बघा मित्रांनो पाणी किती महत्त्व आहे. जीवनामध्ये पाण्याला किती. दिनेश बंधू एक चांगली कविता नेहमी बोलत असतात परंतु मला एक शालेय जीवनाची कविता आठवली. पाणी दिसलं ना की अतिशय कविता आठवते की कुठं आजूबाजूला झाडं आहेत बघा. कुठं गुडूपत झाली या बाई उचलणारी लाट पाणी दांडातल कुठं कुठं रुंजू झुंजू पाठ गा नारय हिरवं रान माय झालं व कोणी दे रे आभाला दे पाणी दे रे आभाला दे पाणी. काय जीवनामध्ये मजा आहे बघा. रान सुद्धा पाण्याला विचारतं की कुठं जंगल विचारतो वनवा लागल्यानंतर की कुठं गुडूपत झाली या बाई उचलणारी लाट पाणी दांडातलं कुठं कुठं रुंजू झुंजू पाठ गा नारय बंधू हिरवं रान माय झालं लव कुणी दे रे आभाला दे पाणी दे रे आभाला दे पाणी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बोला गणपती बाप्पा आई. नक्कीच अप्रतिम भूमिका आपण पाहतोय. गडगे सरांना ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने पाहत असतो आणि अप्रतिम कविता त्यांच्या माध्यमातून सादर केली त्याबद्दल त्यांचा आभार. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रतीश पाटील यांना पाहतोय. राधे ठाकूर आणि मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना दुर्गेश ठाकूर या 2 बॅट्समनला पाहतो. दुर्गेशच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला आहे. आता बऱ्याचशा अपेक्षा असतील आता कोपरा टीमला या दुर्गेश ठाकूरकडून. नक्कीच इथून मात्र विलास ठाकूर आणि गणेशजी टोडेकर कोपरा यांच्याकडून कोपरा टीमसाठी शुभेच्छा येतात. लाईट तर लाईट्स ऑन करायच्यात. चला विद्युत मनोरे प्रज्वलित करा अर्थात लाईट. संपूर्ण जनरेटर ऑपरेटरचे आम्ही त्यांना विनंती करतो लगेचच लाईट ऑन करा. विद्युत मनोरे आपण प्रज्वलित करावं. सन्माननीय आत्माराम शेठ गायकर कोपरा आत्या मामा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आत्माराम शेठ यावं आपण व्यासपीठावर. तुमचं स्वागत आहे. सन्माननीय विलासदादा ठाकूर कोपरा
आणि गणेश तोडेकर आपण या व्यासपीठावर सतीदादा पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात. या आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आपलं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ बेलोली यांच्या वतीने स्वागत करतो. चला शतरच्या रचना नीलकंठेश्वर उल्वे, चला रेडी पोझिशनमध्ये राहायच्या बघा. चला लाईट ऑन केली जाणार आहे. बोलूया गीतेश साडेकर यांच्याकडे. एकोणीस धावा धावपलकार लागल्या जातात. लाईट्स ऑन होतात. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया. आमचे सतीशभाई पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. एक शिस्तीचं क्रिकेट, एक शिस्तबद्ध क्रिकेट मैदानामध्ये दाखवावं हाच हेतू खऱ्या अर्थाने त्यांचा असतो आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळतं. त्यावेळी लेग कट करायचं होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. जसे निर्धाव चेंडू येते तसं मात्र थोडंसं दडपण वाढेल. ते बॅटिंग करत असताना शनिकृपा कोपरा टीमवर चांगली गोलंदाजी पाठीमागच्या षटकामध्ये यश मडवीच्या माध्यमातून गेले. सलगचे 2 विकेट त्याने संपादन केला आणि इथून मात्र फ्रंट फूटवर आणण्याचं काम इथे केलं. पटका पसलेला परंतु क्षेत्ररक्षकाच्या अवाकाच्या बाहेर चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. 6 धाब्यासाठी षटकार. नवसंजीवनी देणारा खऱ्या अर्थाने गरज होती एक मोठ्या फटक्याची. थोडंसं प्रेशर रिलीज इथून मात्र केलं जाईल कोपरा टीमच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने 25 धाबा धावपलकार लागले जातात. लाईट्स चालू करायच्यात. पाठीमागचे 4 टावर राहिल्यात. लाईट्स चालू होतात आणि निश्चितपणे चांगली लढत आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळते. एकच साईडला कोपरा टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय, तर क्षेत्ररक्षण करत असताना NCC उल्वे टीम पाहतोय. मैदानामध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि बॅटिंग करत असताना आपण कोपरा टीमला पाहतोय. यावेळी गॅप मात्र मोठी आहे. नो मास लँड. चेंडू फरार होतोय सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धावेच्या मदतीने 29 धावा धावपलकार लागल्या जातात. आता मात्र धावांचा ओघ चालू झालाय बॅटिंग करीत असताना कोपरा टीमसाठी. प्रतीश पाटीलला इथे टार्गेट केलं जात आहे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली होती. 1 धाव मात्र तिथे कंप्लीट केली जाईल. 1 धावेच्या मदतीने 30 धावा धावपलकार लागल्या जातात. पहिल्या षटकामध्ये प्रतीश पाटीलचा जबरदस्त षटक राहिला होता. 1 चौकाराच्या मदतीने फक्त 8 धावा प्रतीश पाटीलने खर्च घातल्या होत्या. त्याला पुन्हा एकदा संधी दिल्या. इथून मात्र विकेटच्या शोधामध्ये असेल ती गोलंदाजी करत असताना NCC उल्वे टीम. तिसरं षटक मार्गस्थ असताना 30 धावा धावपलकार लागल्या जातात. प्रतीश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र चांगला चेंडू फेकी केला. अगदी ब्लॉक होलला चेंडू होता. फक्त सन्मान दिला आणि मिळाली ती फक्त 1 धाव. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावपलकार लागल्या जातात बॅटिंग करत असताना कोपरा टीमच्या माध्यमातून. अजूनही मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा धावपलकार येत असतील तर निश्चितपणे एक चांगली टोटल आपल्याला धावपलकार पाहायला मिळेल. ती शनिकृपा कोपरा टीमच्या माध्यमातून क्षमता आहे दुर्गेश ठाकूरमध्ये, राधे ठाकूरमध्ये, परंतु क्षमता मात्र मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. इथून चांगला खेळ मात्र दुर्गेशला दाखवावा लागेल. बऱ्याचशा अपेक्षा मात्र कोपरा टीमच्या पाठीराख्यांना असतील की इथून मात्र दुर्गेश मोठे फटके दाखवेल का, एक चांगली इनिंग येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथे दाखवेल का. तर इथून मात्र निश्चितपणे विकेटच्या शोधामध्ये असेल ती मात्र NCC उल्वे टीम. प्रतीश पाटीलला आपण पाहतोय. त्यानंतर आमचे निलेशजी खारकर असतील. सातत्याने या टीमचा खऱ्या अर्थाने एक चांगला प्लॅटफॉर्म मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने हा संघ दाखल करताना आपण सातत्याने या दोन्ही खेळाडूंना पाहतो. प्रतीश पाटील असतील, आमचे निलेशजी खारकर असतील आणि निश्चितपणे एक चांगला संघ मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. पियुष येतोय 4था विकल्प गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा
गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू मात्र निर्धावपैकी केला जातोय तो गोलंदाजा पिचच्या माध्यमातून. निश्चितपणे अशी जर निर्धाव चेंडू खेळला तर थोडंसं दडपण वाढेल तर बॅटिंग करत असताना कोपरा टीमवर. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळता अलॉंग द कार्पेट चेंडू उचलेल फेकेल दुसऱ्या धावेसाठी परतल्यात रनआउटची संधी आणि सांघिक विकेट मिळेल ती एनसीसी उलवे टीमला. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून एक धावेच्या मदतीने 32 धावफलकार लागले जातात. चौथं षटक मार्गस्थ असताना स्ट्राईक एंडला आपण दुर्गेशला पाहतोय. बऱ्याचशा अपेक्षा आता दुर्गेशकडून आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवला आहे परंतु त्याला मात्र सूर गवसत नाही. एक धाव येते एक धावेच्या मदतीने 33 धावफलकार लागल्याचा अक्षय पाटील नवीन येणारा बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे निलेश पाटील बेलवली आणि जितेंद्र पाटील बघा देवींच्या गाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे ही कला खऱ्या अर्थाने बघा गायन गीत करतात ते नेहमी. स्वागत आहे गावदेवीची कृपा. नक्कीच आपण मैदानामध्ये दोन्ही खेळाडू पाहतो. अक्षय पाटील आणि दुर्गेश ठाकूर दोघांच्या नावावर देखील बाईक आहे आणि निश्चितपणे इथून चांगला खेळ होईल की नाही आणि पहिल्या चेंडूवर ताकद नजाकत आणि त्यावर केलेला कडक प्रत्युत्तर षटकार. चला इथे सन्मान केला जाईल. या सतीदादा या वेल आहे डीजे मोरिया डीजे मनीष तुमचं बंटी तुमचं कौतुक करू. आल्यानंतर सर्वांना आम्हाला प्रभावित केलेलं आहे साऊंड सिस्टीमने. या जितेंद्र पाटील आपण या इथे निलेश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. सतीदादा या त्यांना एका कार्यक्रमासाठी वेलवर पोहोचणं आहे म्हणून कितेश आपण सामना सुरू असताना सन्मान करतो. त्यांना एका कार्यक्रमासाठी वेलेवर हल्दी समारंभासाठी त्यांना नातेवाईक ठिकाणी जाणं गरजेचं आहे. उमेददादा म्हणून हा सन्मान केला जातो सतीदादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर जितेंद्र पाटील. चला हो टू कॉमेंट्री बॉक्स गीतेश. पहिल्या चेंडूवर आक्रमणाला दिलेली पसंती आणि षटकार दाखवला जातो आहे. समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव मात्र कंप्लीट केली जातात आणि एक धावेच्या मदतीने 40 धावफलकार लागले जातात. अक्षय पाटील आपल्या डंगामध्ये खऱ्या अर्थाने खेळ करत असताना पहिल्या चेंडूवर आपली ओळख मात्र निर्माण करून देत असताना नक्कीच बाउंड्री चेक केली जाईल. इथे मात्र GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने घर बसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतात त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. सचिन पाटील यांना आपण क्षेत्ररक्षण करत असताना खऱ्या अर्थाने पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय. चेक केलं जातं GTC लाईव्हच्या माध्यमातून. तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. चला अनिल पाटील यांना पाहतो. आज रानमेवा गावठी वालाच्या शेंगा. सतीदादा बघा गावठी वालाच्या शेंगांचा फायदा काय. चला ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सेफ आहे सेफ. इथे आम्ही चेक केलंय GTCच्या माध्यमातून. चला आमचे आयोजक अजय पाटील तिथे आहेत उपस्थित. सुनील चोरगे बेलवली, प्रभाकर पाटील, प्रदीप चोरगे, उमेश पाटील, जयेंद्र पाटील आणि सुनील मारुती पाटील यांचं आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आणि स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सतीदादा पाटील यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो या व्यासपीठावर. अजय पाटील क्लिअरली इथे बाउंड्री दिसत नाही त्यामुळे जो ऑलेंडर निर्णय असेल तो निर्णय असेल याची आपण नोंद घ्या. चौकार असेल. चौकाराच्या मदतीने धावफलकार धावा लागल्यात त्या मात्र
43 धावा. कारण क्लिअरली इथे डिसिजन चौकार खऱ्या अर्थाने कॅमेऱ्यामध्ये क्लिअर नव्हतं दिसत तिथे, त्यामुळे ऑल अंडर निर्णय तो मात्र देण्यात येतो. चौकार येतो. चौकाराच्या मदतीने 43 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पियुष मात्र सज्ज होईल. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनमध्ये खेळण्यात एक धाव मात्र तिथे कंप्लीट केलं जातं. थोडंसं कंबल होताना आपण क्षेत्ररक्षण पाहायला गेला आणि एक धाव मात्र तिथे कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने 44 धावा धावफलकार लागल्या गेल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चार षटकांचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 44 धावा धावफलकार लागल्या जातात. बॅटिंग करत असताना शनिकृपा कोपरा टीमला आपण पाहतोय. शेवटचं षटक निर्णायक असेल. इथून मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना कोपरा टीम करू शकता. दुर्गेश ठाकूर आणि अक्षय पाटीलमध्ये ती क्षमता. दोन्ही खेळाडूंच्या नावावर बाईक आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट कोपरा टीमसाठी या दोन्ही खेळाडूंनी दाखवला. आता मात्र आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल. विवेक पाटील येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक इथे मात्र कशा रीतीने हाताळलं जाईल. विवेक पाटीलच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला आपण अक्षयला पाहतोय. अक्षय पाटीलला पाहतोय. विवेक पाटीलच्या विरोधात अक्षय पाटील ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार दाखवलाय, आपली आक्रमकता सिद्ध केला. परंतु शेवटचे 6 चेंडू कोणाच्या बाजूने येतील हे देखील मात्र गरजेचं असेल. आमदार चषक 2026 हे पर्व आपण साकार होताना पाहतोय. पहिलाच चेंडू नक्कीच ऑफस्टंपवर चेंडू डिलिव्हर करायचं होतं. गोलंदाज आपण विवेक पाटील यांना पाहतोय. पहिला चेंडू अवंतरने सुरुवात करत असताना एक धावफलकार जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 45 धावा धावफलकार लागल्या जातात. शेवटचे 6 चेंडू कोणाच्या बाजूने असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सलगचा दुसरा चेंडू मात्र इथे मात्र वाईट स्वरूपात पाहायला मिळत आहे. द्वारकानाथ चोरगे सडंकडून इशारा येतोय दॅट्स अ वाईट. 2 अवंतरच्या धावा धावफलकार जोडल्या जातात. 2 धावेच्या मदतीने 46 धावा धावफलकार लागल्या जातात. चला या खेळायला सुरुवात करायची आहे. एकत्रित येऊ नका मित्रांनो. आज 12 संघ आहेत आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे ऑलरेडी आज बेलसुद्धा कमी आहे. आज मान्यवरांची खूप मोठ्या स्वरूपात इथे गर्दी या व्यासपीठावर बघायला मिळणार आहे. सत्यदादांनी आता आम्हाला इथे सूचना दिलेली आहे
की ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे ते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे चिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं काही क्षणात इथे आगमन होईल. 46 धावा धावपलकावर अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. मनगडाच्या साह्याने चेंडू डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतं. मिळेल ती फक्त एक धावेच्या मदतीने 47 धावा धावपलकार लागल्या जातात. इथून मात्र जास्तीत जास्त ट्राईक देण्याचा प्रयत्न दुर्गेश ठाकूरला केला जातो आहे, परंतु त्या संधीचं सोनं इथून मात्र दुर्गेश करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 5 चेंडू असतील या सत्रामधील, अशा रीतीने दुर्गेश ठाकूर मात्र मैदानामध्ये खेळ करेल. गोलंदाजी ट्रॅकवर राऊंड द विकेटनं वेकला आपण पाहतो. यावेळी स्वतः फॉलोथ्रूमध्ये चेंडू गॅदर करायचा होता. एक धाव अर्जित केली जाते. भीतर म्हणा एक धावेने काही बिघडणार नाही ते NCC उल्वे टीमचा. चांगली गोलंदाजी विवेक पाटील मैदानामध्ये करत असताना पाहतो. एक धावेच्या मदतीने 48 धावा धावपलकार लागले जातात. शेवटचे 4 चेंडू असतील या सत्रामधील किती धावा उभारल्या जातील त्या बॅटिंग करत असताना कोपरा टीमच्या माध्यमातून गोलंदाजा विवेक पाटील पुन्हा एकदा सज्ज. यावेळी समोरच्या दिशेने भिरकवलाय चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी आणि विकेट मात्र संपादित केली जाते. दुसरा दे धक्का असेल, तिसरा दे धक्का असेल तर बॅटिंग करत असताना कोपरा टीमसाठी सिद्धेश मडवीच्या माध्यमातून चांगला झेल तिथे जज केला, चांगला झेल टिपला देखील. नक्कीच कौतुक असेल सिद्धेशचं. चौथा दे धक्का असेल बॅटिंग करत असताना कोपरा टीमसाठी 48 या धावसंख्येवर स्लॉगवरचं षटक या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे कोपरा टीमसाठी. परंतु निश्चितपणे चांगली गोलंदाजी त्या विरोधात करत असताना विवेक पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतोय. जयेश ठाकूर युनिट नंबर 7चा खेळाडू मैदानामध्ये इन होताना पाहतोय. साडे इथे आपण खऱ्या अर्थाने बघा गितेश, यानंतरची जी लढत होईल ना, आता जी वर्तमान लढत पाहतोय एका बाजूला उल्वे क्रिकेट संघ आणि कोपरा क्रिकेट संघ, यातून जो संघ जिंकेल तो लगेचच मोह क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. विनर टू विनर, पहिला सामना विजेता विरुद्ध दुसरा सामना विजेता अशी लढत खेळवली जाईल. म्हणून मोह क्रिकेट संघ तुम्ही रेडी राहा. युनिट नंबर 7चा खेळाडू जयेश ठाकूर स्ट्राईक एंडला खेळेल. गोलंदाजी करत असताना विवेकला आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज, सलगची दुसरी विकेट मैदानातून गारद होताना लागलेला 5वा दे धक्का कोपरा टीमला. चला, रविदादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. नील गार्डनिंग वर्कचे ते ओनर्स आहेत, प्रोप्रायटर आहेत खऱ्या अर्थाने. दादा, या व्यासपीठावर आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आमदार चषकामध्ये तुमचं स्वागत आहे. आमदार म्हणजे कोण? आमदार प्रशांत दादा. विकासाचे दुसरे पर्व आणि त्यांचे खास निकटवर्ती आमचे सतीश दादा तुम्हाला इन्व्हाइट करतात. युनिट नंबर 7चा खेळाडू बंटी ठाकूर मैदानात इन झाला. इथे मात्र फटका फसला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील साकार करत असताना आपण गोलंदाज पाहतोय विवेक पाटील, मान फ्रॉम उल्वे. या स्पर्धेमध्ये गोलंदाजांसाठी वाव नाही, परंतु काय कमालीची गोलंदाजी विवेक पाटीलने केले. हॅट्रिक संपादन केल्या या स्पर्धेमधील. 48 धावसंख्येवर धावफलकावर धावा लागल्यात कोपरा टीमच्या माध्यमातून. युनिट नंबर 8चा खेळाडू रोहना ठाकूर मैदानात इन झाला. शेवटचा चेंडू असेल या सत्रामधील. एखादा मोठा हिट
रोहनच्या बॅटमधून येईल का? फुलटॉसला टॉस करायचं होतं. अलॉंग द कार्पेट डिस्क्युअर लेगला खेळण्यात एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे. 2 धावेच्या मदतीने 50 धावा भीमरसाठी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे रिपेअर केलंय. निश्चितपणे इथे डिसिजन पोचवलं जाईल, कारण क्रिकेटमध्ये एक एक चेंडू खूप निर्णायक असतो. हाईट फॅक्टर इथे चेक केलं जाईल. GTCच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. खूप चांगली क्लॅरिटी सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यांना कव्हर करत असताना आपण पाहतो. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून इथे चेक केलं जात आहे. शेवटचं चेंडू या सत्रामधील आणि निश्चितमध्ये फेअर डिलिव्हरी असेल. 2 धावा मिळतील. त्या बॅटिंग करत असताना कोपरा टीमला 2 धावेच्या मदतीने 50 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते 51 धाव्यांची. ती दुसऱ्या सत्रामध्ये NCC उल्वे टीमला. चला, थँक्स गीतेश सार्डेकर. तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. सत्यदादा पाटील या स्पर्धेचे आपले आधारस्तंभ भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष बेलवली गाव, त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जाईल. जितेंद्र पाटील देवींच्या गाण्यासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. या जितेंद्र जेव्हा दिनेश बंधू गाण्याला खऱ्या अर्थाने गायनाला सुरुवात करतात ना, देवींच्या गाण्याला, तेव्हा एक आवाज येतो बघा, बोल 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 मोठ्या बायांकी जय, माझ्या रामदेवा की जय, माझ्या साईबाबा की जय. हा जयघोष बघायला मिळतो. चला, आणि आता जितेंद्र पाटील तुमच्याकडे बोलणार आहोत. सतीदादा या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आणि बेलवली गावाचे विकासाचे हे भावी दमदार नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल आपण एक गीत सादर करावं. आहे मनान साधा अशी दादाची अदा, एकच वादा आमचा सतीश दादा, एकच वादा आमचा सतीश दादा, एकच वादा आमचा सतीश दादा. गाव देवीचा आशीर्वाद त्याला, सतीश दादा नावाला आला. आहे मनान साधा अशी दादाची अदा, एकच वादा आमचा सतीश दादा, आमचा सतीश दादा. थँक्यू. जोरदार जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांचं आपण कौतुक करूया. सुंदर गीत सादर केलं बघा. एकच वादा आमचा सतीश दादा. सन्माननीय निलेशजी खरकर, स्वप्नील मात्रे उल्वे, एकदंत केबल नेटवर्कचे ओनर्स आहेत मयूर सारंग पाटील आणि दीपक झा. संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. आमचे डीजे बघा, मोरिया डीजे मनीष यांच्या मार्फत. सती दादा प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारे, प्रत्येकाच्या मनामनावर खऱ्या अर्थाने एक स्थान निर्माण करणारे, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन
मनासारखा राजा, भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ म्हणजे एकच वादा आमचा सतीश दादा, एकच वादा आमचा सतीश दादा. काय सुंदर गीत सादर केले जितेंद्रने. चला होऊन जाऊ द्या. उमेश मदत करते आता. चला बघा, सर्व गुण संपन्न वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम असो, कोणत्याही कार्यक्रमामध्ये जितेंद्र दादांचं योगदान असतं. चला म्हणजे बघा, वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा जितू दादा तुमचं खूप मोठं योगदान आहे. उमेश दादा आहेत आमचे ते, उमेश दादा वैद्यकीय क्षेत्रात उमेश पाटील अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक दृष्ट्या बघा, कोविडच्या कालावधीमध्ये लोक घराबाहेर कांचन पालकर घराबाहेर पडत नव्हते. त्यावेळेस खऱ्या अर्थाने ऊन वारा पाऊस स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता तमाना करता त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून उमेददादा तुम्ही खूप मोठं योगदान दिला, त्याबद्दल तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. तो बहुत बहुत शुक्रिया गीतेश सारडेकर सर और बहुत बहुत शुक्रिया हमारे महागुरु गढ़गे सर. तो चलेंगे मैदान के अंदर. आई गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली की आमदार ट्रॉफी 2026 तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैं आपका अपना कमेंटेटर दोस्त मानस मनोरे आप सभी का करूंगा स्वागत. दूसरी पारी का आगाज. लेट्स प्ले. पहली गेंद घुटना टेका जरूर था, स्टाइलिश स्ट्रोक को एग्जीक्यूट करना चाहती है. गेंद और बल्ले का आपको कांटेक्ट होता हुआ नजर नहीं आएगा. टॉट गेंद की ये समाप्ति है. नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे और उनके सामने शनि कृपा कोपरा, ये दोनों टीमों के बीच मैदान के अंदर आप लड़ाई देख रही है. एफ ग्रुप की ये मैच जो आपको यहाँ से नजर आएगी. पहली पारी में बैटिंग करते हुए बनाए गए 50 रन और 51 का ये रन चेज है, जहां पर P1 की पहली ओवर में साइड ने डॉट बॉल से शुरुआत की. यहां पर गेंद बल्ले का हल्का सा क्या किनारा लगाता, शॉर्ट फाइन लेग स्लिप का वो एरिया जहां पर गेंद आपको ट्रैवल होती हुई नजर आई. सिंगल रन यहां से कन्वर्ट किया जाएगा. बाय दिस वन रन द काउंट इज ओपन फॉर द बैटर प्रतीश एज वेल एज फॉर द टीम नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे. एक रन के साथ खाता खोला यहां से जरूर गया है. खूबसूरत ये मैदान, क्रिकेट का प्रॉपर 360 डिग्री सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड जो आपको यहाँ से देखने को मिलेगा. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव कवरेज हो रहा है. जितने दर्शक घर बैठे मोबाइल स्क्रीन टीवी स्क्रीन पर इस टूर्नामेंट को एंजॉय कर रही है, उन सभी का भी हम करेंगे स्वागत. हमारे साथ हमारे रायगढ़ के वन ऑफ द बेस्ट स्कोरर कांचन पालकर सर जुड़े गए हैं, उनका भी स्वागत करेंगे. बढ़िया गेंद थी ये, आउटसाइड टॉप स्टंप की लाइन चढ़ में डाली. फुलर लेंथ यॉर्क लाइन वाला एरिया, लाइन लेंथ में एक्यूरेसी एंड कंसिस्टेंसी को अभी तक मेंटेन किया. यही शुरुआत की जरूरत है शनि कृपा कोपरा टीम को. पिछले मैच में हमने देखा था कांचन सर, इस टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल 73 जो चेस किया गया. वाइट बॉल चेक करना है. चलिए थर्ड अंपायर वाइट बॉल के लिए रिव्यू लिया जाएगा, चेक करेंगे. चला इथे बॅटिंग रिव्ह्यू आहे आणि संजय दिसले सर आमचे पंच आहेत, पूर्णतः फोकस करतील GTC लाईव्हला. फेयर बॉल का डिसीजन आएगा तीसरे अंपायर के माध्यम से. यानी बैटिंग टीम ने अपना रिव्यू गवाया और दोबारा उन्हें इस इनिंग में अब रिव्यू लेने का मौका नहीं मिलेगा. एक एक रिव्यू है जो आपको दिया गया है, जो आप यूज़ कर सकती है बीमर के लिए, वाइट बॉल के लिए. अगर वो रिव्यू आप लॉस्ट करते हैं तो दोबारा लेने का मौका नहीं मिलेगा. P1 की पहली ओवर में ये रिव्यू को गवाया, कहीं ना कहीं ये चिंताजनक बात हो सकती है बैटिंग करती हुई टीम के लिए. गेंदबाज तैयार, एक और बार. वाह क्या बात है भाई, क्या कमाल के गेंदबाजी हो रही है यहाँ से. लेफ्ट आर्म पेसर्स क्रिकेट के खेल में हमेशा घातक मानी जाती है और बढ़िया गेंदबाजी करते हुए इस बार गेंदबाज साहिल ठाकुर. नाम है साहिल और अभी तक जीते हैं पब्लिक के दिल.
क्योंकि अभी तक दिलों में उन्होंने राज किया अपने गेंदबाजी से। बढ़िया शुरुआत है ये, बल्लेबाजों को पूरी तरीके से खामोश रखा, उंगलियों पर नचाने वाली गेंदबाजी। कदमों का इस्तेमाल किया था, डांसिंग डाउन द ग्राउंड। मोबाइल का नेटवर्क, क्रिकेट का फुटवर्क बहुत ज़रूरी, उसका इस्तेमाल भी किया जाएगा। डीप काउ कॉर्नर का वो एरिया जहां पर आपने एक सिंगल को कन्वर्ट होते हुए जरूर देखा। 5 गेंदों का खेल यहां से समाप्त होगा। रन संख्या बनेगी मात्र 2 रन। P1 का जब पावर प्ले होता है बल्लेबाजों के लिए ये ओवर फायदेमंद, क्योंकि पावरफुल हिटिंग करने का आपको मौका मिलता है। 2 खिलाड़ी केवल 30 यार्ड सर्कल की बाहर होती है। पावरफुल बैटिंग नहीं हुई है, पावरफुल गेंदबाजी हुई है P1 की पहली ओवर में। साहिल, क्या कमाल की गेंदबाजी, ये हाथ मुझे दे दे ठाकुर, ऐसा बैटिंग टीम कह रही होगी साहिल से, लेकिन ये साहिल ठाकुर जो है हाथ नहीं देते, मात देती है। कमाल के गेंदबाज। 5 गेंदे, मात्र 2 सिंगल्स आए इस ओवर में। इकोनॉमिकल स्पेल अभी तक P1 का पहला ओवर, कंजूसी भरी गेंदबाजी है ये, किफायती ओवर इकोनॉमिकल साहिल ठाकुर का। आखिरी गेंद भी डॉट है, क्या बात है। इस ओवर को आप रिप्ले कर कर देख सकते हैं। किसी अगर युवा खिलाड़ी को सीखना है एक्यूरेसी, कंसिस्टेंसी, P1 का पहला ओवर कैसा डाला जाता है, साहिल ठाकुर के इस ओवर से सीखिए। कमाल की गेंदबाजी है। पहली ओवर का खेल आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 2 रन विदाउट लॉस। समीकरण बनेगा आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 49 रनों की जरूरत। రానురానంటూనే చిన్నదో చిన్నదో मनीष कौतुक करावं लागेल बघा. अजय पाटील आमचे गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचा एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू आणि अजयची फरमाईश होती बघा. हे गीत म्हणजे आता सॉंग्स आपण जे ऐकलं ना ते अजयचं आवडीचं बघा. सन्माननीय स्वप्नील दादा म्हात्रे उल्वे एक दंत केबल नेटवर्कचे ओनर्स आहेत. मयूर सारंग पाटील उल्वे आणि दीपक झा यांच्या वतीने गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आमदार चषक स्पर्धेला आणि त्याचबरोबर नीलकंठेश्वर क्रिकेट संघ उल्वे संघाला त्रिवेणी संगमच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे विशाल पवार यांचे ते खास परममित्र आहेत. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो सतीशदादा पाटील यांच्या वतीने. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. 24 गेंदे और जीतने के लिए 49 रनों की आज से जरूरत है नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे को। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा, लेकिन टाइम अलर्ट है, इस बात के ऊपर भी ध्यान रखिए। 20 मिनट पे 4 ओवर कंपलसरी पूरे करने जरूरी है। अक्षय पाटिल दूसरी ओवर की जिम्मेदारी को लेकर आएंगी। ये P2 का सेकंड पावर प्ले होगा, जहां पे आपको चेंजेस देखने को मिलेंगे। 3 खिलाड़ी बॉर्डर लाइन के ऊपर तैनात किए जाएंगे। पहली गेंद फुल टॉस थी, मात्र ड्राइव स्टाइल चिप शॉट जरूर खेला था और डीप में खिलाड़ी नहीं करेंगे कोई गलती। पकड़ा है ये कैच, पहला छक्का, पहला विकेट। मुकाबला अब आपको रोमांचक भरा जरूर नजर आएगा, क्योंकि शनि कुर्रुपा कोपरा टीम ने भले ही बैटिंग करते हुए मात्र 50 क्यों न बनाए हो 5 ओवर में, लेकिन 51 को डिफेंड करने की ताकत हमारे पास है। बैटर विंस द मैचेस, बॉलर विंस द टूर्नामेंट। हमेशा इस बारे में बात की जाती है, अगर आपकी गेंदबाजी में ताकत है तो किसी भी टोटल को आप डिफेंड कर सकती है, किसी भी परिस्थिति से आप निकल सकती है, जीत की मंजिल तक पहुंच सकती है, और वही करने की कोशिश करती हुई टीम। नंबर 3 न्यू बैटर मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे यश मड़वी। यश के अपनी टीम को यश दिला पाएंगे इस रन चेस में, ये बात भी यहाँ से देखने लायक। दोनों बल्लेबाज बातचीत करते हुए, करनी भी बहुत ज़रूरी है, क्योंकि आपको एक्सपीरियंस शेयर करना पड़ता है। किस तरीके से पिच मूव कर रही है, किस तरीके से गेंदबाजी हो रही है, कौन सा एरिया वो स्कोरिंग रीजंस हो सकता है, ये सारी चीज़ें डिस्कस करना इस खेल में बहुत ज़रूरी। माइंडसेट बहुत ज़रूरी है, टैक्टिक्स, स्ट्रैटेजीज, गेम प्लान, ये सारी चीज़ें आपको इस खेल में हमेशा करनी पड़ती है, और वही करने की कोशिश
अब करेगी बैटिंग करती हुई टीम भी। गेंदबाज अक्षय पाटिल एक सफलता जरूर हासिल करते हुए विकेट के साथ जब ओवर शुरू करती है आत्मविश्वास आपका मजबूत होता है। जड़ में डाली थी यॉर्कर, कमाल की लेजर कैडेट मिसाइल थी ये, ऑन पॉइंट ऑन लाइन पर डिलीवर्ड भी की जाएगी मिड ऑफ का रीजन, जहां पर एक और सिंगल कन्वर्ट होते हुए आप जरूर देखेंगे। दो ही चीजें क्रिकेट में परफेक्ट है जिन्हें सम्मान दिया जाता है, एक भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। एक रन आपको कन्वर्ट होता हुआ नजर आया, रन संख्या बनेगी 3 रन, रन बनी है 3। कौन बजाएगा किसकी बीन तो किसकी होगी रात रंगीन, ये तो आने वाला समय बताएगा कौन यहां से जीतेगा, अगले मैच में एंट्री लेगा। एक और बार जड़ में ये स्टाइलिश स्ट्रोक, फिर एक और बार वो सिंगल ही आएगा। लेग पाइस का सिग्नल आया अंपायर के द्वारा, जहां पर एक और सिंगल आपको कन्वर्ट होते हुए दिखाई देता हुआ। ये मुकाबला कहीं ना कहीं अभी तक शनि कृपा कोपरा टीम की पकड़ में है। ये टीम अच्छी है, हाल ही में जो टूर्नामेंट हुई थी वारदोली के मैदान के ऊपर, वहां पर ये टीम ने इनाम जीता था 3रे नंबर का। कमाल का परफॉर्मेंस हुआ था। जांटा राजा क्रिकेट क्लब वारदोली, इनकी ये जांटा राजा ट्रॉफी जो अपने अभी देखी पिछले हफ्ते की बात है, जहां पर नंबर 3 का इनाम भी इस टीम ने जीता। अच्छे फॉर्म में शनि कृपा टीम। ओहो, उड़ाया था इस बार कवर के ऊपर से, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, धन 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 करते हुए गेंद निकल जाएगी। ये प्रेशर रिलीजिंग बाउंड्री है, मिलेंगे 4 रन। चौका आएगा, बल्लेबाज अपने आप को थोड़ा सा बेहतर महसूस करेंगे। वो ढूंढ रहे थे कहीं ना कहीं से एक आध बाउंड्री आ जाए तो वो दबाव कम हो, और वो दबाव कम करने वाला शॉट भी आपको आता हुआ नजर आया। 4 रन मिले पिछले गेंद पर। टप्पा खाने के बाद लाइन को पढ़ने में नाकामयाब। बल्ला पहले घूमा, गेंद थोड़ा सा वो पिच से रुक कर आई है। सिंगल एक और बार लेग पाइस के तौर पर कंप्लीट होता हुआ आपको दिखाई देगा। रन संख्या की बात हम करेंगे तो रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर 9 रन, 9 रन्स इज ऑन द टोटल। पीछा 51 का करना है तो जीतने के लिए अभी भी 42 रनों की जरूरत। प्रकाश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। सत्यदादा तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात, यावं आपण व्यासपीठावर। आमचे आकाश पवार, एक आदर्श क्रिकेटर। आकाश, आपले स्वागत आहे, खूप मेहनत आहे स्पर्धेसाठी। अपील यहां से की जाएगी कॉट बिहाइंड की, ये अपील आप जरूर देख रही है। क्या बल्ले का कोई किनारा था, फिर एक बार अंपायर का वो लेग बाइस का सिग्नल आपको। अंपायर लेग बाइस है, डॉट गेंद, माफ कीजिएगा, लेग बाइस नहीं। इशारा किया था उन्होंने, शायद वो पैर को लगकर गेंद गई होगी। यस, गेंदबाज को बिल्कुल उन्होंने बताया था कि पैर को लगकर वो गेंद गई है। डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई यहां से बिल्कुल नजर आएगी। 2 ओवर का खेल यहां से पूरा किया गया। रन संख्या बनी है 9 रन, 1 विकेट के नुकसान पर 18 गेंदें, और जीतने के लिए बनानी है अब भी 42 रन। 18 गेंदें और 42 का आपको समीकरण यहां से नजर आएगा। अभी तक की जो रिक्वायर रन रेट मेंटेन की गई है 4.50, 4.5 रन की औसत जो यहां से मेंटेन की है नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे ने। मात्र 9 रन संख्या स्कोर कार्ड पर बनी है। स्पीड अप भी आपको मेंटेन रखना है, ये बात के ऊपर ध्यान रखिएगा। 7:17 पहली गेंद बिल्कुल डिलीवर्ड हुई थी, और उसके बाद टाइम हम जरूर काउंट कर रही है 18 में 42। कमाल का ये मैदान, इसके बाद का मुकाबला भी आपको रोमांचक होता हुआ बिल्कुल नजर आएगा। विनर वर्सेस विनर ऐसी मैच आपको नजर आएगी। आई गावदेवी मोह जिन्होंने पहला मुकाबला जीता, टूर्नामेंट का हाईएस्ट रन चेस किया 73 का, और उनके सामने इस मैच में से जो जीतेगा वो आपको अगले मैच में इन एक्शन में नजर आएगा। 18 गेंदें 42 रन। गेंदबाजी में परिवर्तन किया गया। ओवर नंबर 3 की जिम्मेदारी को लेकर साहिल ठाकुर आएंगे गेंदबाजी ट्रैक के ऊपर। अपने स्पेल का दूसरा, टीम की ओर से तीसरा साहिल ठाकुर। स्पीड अप रखिए थोड़ा सा प्लीज। शनि कृपा कोपरा, टाइम अलर्ट है, 12 मिनट हो चुके हैं 2 ओवर के लिए। चलिए स्पीड अप रखिए थोड़ा सा, अगले 2 ओवर 8 मिनट में पूरे करने बहुत जरूरी। टाइम अलर्ट है, शुरुआत के 4 ओवर के लिए 20 मिनट।
भाई शेठ यहाँ पर बैठे, उनका भी स्वागत। आउटसाइड टॉप स्टंप में ये वाइट लाइन के बाहर खराब बॉल के साथ शुरुआत की जाएगी इस ओवर की। वाइट के साथ टीम के टोटल में +1 होगा तो रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 10 रन। 10 रन का आंकड़ा आया कांचन सर। और आज का दिन मैं आपको याद दिलाऊंगा, आज ही के दिन भारत रत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंदुलकर, इन्होंने ओडीआई क्रिकेट में पहली डबल सेंचुरी बनाई थी। फर्स्ट एवर बैटर टू स्कोर अ डबल सेंचुरी इन अ ओडीआई गेम। आज के दिन वो हुआ था जो भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर इन्होंने किया था, और उनके जर्सी का नंबर 10 टोटल पर आया। इसी वजह से ये याद मैंने बताई, लेकिन डॉट गेंद भी उसके बाद आई है। साहिल ठाकुर कमाल का ये नौजवान खिलाडी। लाईट बंद करायची तिकडे, ज्यांच्या 2 व्हीलरची लाईट ऑन आहे त्यांना विनंती आहे की ती लाईट आपण, यस धन्यवाद, बंद करायची विनंती है। देखिए 17 गेंदें बची है बनाने 41। रफ्तार देखिए आप, क्या बात है, तेज तर्रार ये गेंदबाजी, मानो आग के गोले फेंक रहे हो, इतने खतरनाक है। साहिल ठाकुर, बहुत मेहनत की इस खिलाड़ी ने अपने आप के ऊपर। बैक ऑफ द स्टेज की मेहनत ऑन स्टेज की आपकी सक्सेस बनती है, और वही किया साहिल ठाकुर ने भी। युवा खिलाड़ी है, युवा की हवा आजकल आपको हर एक क्षेत्र में देखने को मिलती है, लेकिन फिलहाल इस मैदान पर शनि कृपा कोपरा टीम की साहिल ठाकुर नामक युवा गेंदबाज की हवा चलती हुई। कमाल की गेंदबाजी, खामोश रखा अभी तक। फुल टॉस दिए, बाहरी किनारा लगा, शॉर्ट टर्नमान का रीजन। एक और सिंगल आपको यहां से कन्वर्ट होता हुआ नजर आएगा। स्लो डाउन किया है गति को, रनों की गति को कम बिल्कुल किया है। ऐसे सिचुएशन में मैं हमेशा कहता हूं, गाड़ी का स्टार्टर खराब हो तो गाड़ी को धक्के की जरूरत होती है। मैच में मोमेंटम चाहिए हो, एक छक्के की जरूरत होती है। अगर वो आता है तो यहां से एक मोमेंटम मिलेगा बैटिंग टीम को भी। देखिए रास्ते मिलते नहीं है, रास्ते बनाने पड़ते हैं। मौकों के इंतजार में बैठोगे गड़गे सर तो जिंदगी निकल जाएगी, मौके बनाओगे तो जिंदगी संवर जाएगी, और वो मौके बनाने की जरूरत भी होगी। रन संख्या बनी है मात्र 11। नेल्सन फिगर, क्रिकेट का खेल भी 11 खिलाड़ियों के साथ खेला जाता है, तो टोटल पर आंकड़ा भी आएगा 11 का। और 11 का आंकड़ा आने के बाद 2011 की वर्ल्ड कप की याद ना आई, ऐसा कभी नहीं हो सकता। 28 साल बाद जीता हुआ वो दूसरा वर्ल्ड कप हिंदुस्तान ने। स्विच हिट किया, दुधारी तलवार, कुछ अलग करने की कोशिश की। तलवार में धार नहीं थी, लेकिन अंपायर ने बताया कि ये गेंद भी लीगल नहीं थी, ये वाइट बॉल थी। अच्छी अंपायरिंग भी हो रही है। हमारे द्वारकानाथ सोरगे सर आपको नजर आएंगे, सत्यवान काकड़े सर आपको नजर आएंगे, हमारे मैच ऑफिशियल्स जो मैदान के अंदर अच्छी अंपायरिंग की भूमिका निभा रही है। एंड अंपायर इज अ सोल ऑफ क्रिकेट, हमेशा कहा जाता है। इस वजह से उनका कंट्रीब्यूशन बहुत जरूरी इस खेल के अंदर। साहिल तैयार, एक और बार वो स्विच हिट, बल्लेबाज इस बार अपने चाले में खुद ही पहुंच जाएंगे। स्विच हिट, रिवर्स स्वीप, लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद, बर्बाद हो जाएंगे। LPW, दूसरा विकेट है ये। इथे मानस बघा, एक अतिशय सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, बदनाम। और अक्सर हिंदी में कहा जाता है कि शोहरत की बुलंदी 2 पल का तमाशा होता है। नाम बनाने के लिए बड़ी उम्र लगती है, लेकिन बदनाम होने के लिए 1 पल लगता है। बनाने के लिए पूरी जिंदगी, पूरी उम्र लगती है। और टू कमेंट्री बॉक्स मानस मनोरी। क्या बात है, जब भी सिचुएशंस होती है, जब भी ऐसे गाने बजते हैं, जब भी कोई मोमेंट्स होती है, हमारे गड़गे सर इनकी ज़ुबान से लफ्ज़ ना निकले, ऐसा हो ही नहीं सकता। कमाल की शायरी उन्होंने बताई, इसी वजह से तो उन्हें महागुरु कहा जाता है। इंसान को यूं ही इतना मान सम्मान नहीं मिलता, उनका कार्य दमदार होता है, इसी वजह से उनको इतना मान सम्मान मिलता है। जैसा मान सम्मान मिला सतीश दादा पाटिल साहब को, क्यों मिला? क्योंकि उन्होंने अच्छा काम किया। करोगे अच्छा काम तभी तो होगा बड़ा नाम, और इसी वजह से आज दुनिया उनका इतना सम्मान करती है। ऐसे लोग हमारे समाज में होना बहुत जरूरी। पल्ला घुमा, इस बार भी कनेक्शन नहीं बनेगा। कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, ये लगा तो सिक्सर, नहीं तो डॉट गेंद है। 15 साल के खिलाड़ी है साहिल ठाकुर, ये जानकारी हमें जरूर दी गई। 15 साल का ये युवक क्या कमाल की गेंदबाजी कर रहा है।
इसी वजह से कहते हैं एज इज जस्ट अ नंबर। सर सचिन रमेश तेंदुलकर जिन्होंने 16 साल में डेब्यू किया, तो सर प्रवीण तांबे जिन्होंने 41 साल में डेब्यू किया। हवा में गेंद है, ये मिस टाइमिंग, खिलाड़ी करते हुए गेंद का पीछा, नो मैन स्टैंड हियर, कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, गेंद टिप्पा खाती हुई आपको नजर आएगी। तब तक मौका बिल्कुल बना, 2 रन यहां से दौड़कर कंप्लीट पे किए जाएंगे, तो रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद बैटिंग करते हुए नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे की 14 रन, लॉस ऑफ 2 विकेट। समीकरण की बात करेंगे तो आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए 37 रनों की जरूरत। मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा, 12th मॅनला विनंती आहे की पाणी पोहोचवायचं आहे आपण। पाटील सर बघा, वासुदेव दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे। दादा तुमचं स्वागत आहे। सतीश दादा किंग मेकर का म्हणून संबोधले जातात। आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा आम्ही राजकीय क्षेत्रात त्यांना नेहमी पाहत असतो। आमदार साहेबांचे खास ते अतिशय विश्वासू सहकारी, आणि या गावामध्ये तरुण वर्गामध्ये सतीश दादांचा खूप मोठा आदर सन्मान केला जातो। आज जर आपण विचार केला बघा, आमचे कांचन पालकर आहेत, मानस आहे, गीतेश आहे, ते सांगायचं झालं गावदेवी बेलवली क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने थोडा बॅकफुटवर असताना सुद्धा सतीश दादा हा त्यांचा खऱ्या अर्थाने पाठीराखा सातत्याने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिले। आणि अनेक स्पर्धेमध्ये बघा, अजय पाटील यांना माहीतच आहे, अनेक स्पर्धेमध्ये एक पॅकेजच्या भूमिकेमध्ये सुद्धा संजय गायकर साहेब सतीश दादा पाटील यांना आपण पाहतो। भविष्यामध्ये आम्ही गावदेवीच्या नावाने स्पर्धा आहे, संघ आहे, गावदेवी मातेला इथे आम्ही प्रार्थना करतो, या भविष्यामध्ये या गावचा सर्वांगीण विकास करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने कृपेने आमच्या सतीश दादांना लाभो, हीच गावदेवी माता चरणी गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ बेलवली यांच्या वतीने गावदेवी मातेला आम्ही प्रार्थना करतो। ओ टू कमेंट्री बॉक्स। कोबरा टीम के लिए गणेश जी तोड़ेकर साहब, इनकी तरफ से बहुत सारी शुभकामनाएं आ चुकी है। बिग सपोर्टर वो है, उनका स्वागत करेंगे और उनका स्वागत किया जाएगा। नो बॉल और उसके ऊपर दमदार 6 के साथ ये मिलेगा 7 का सत्ता। जी 7 का सत्ता जरूर आया तो टोटल पहुंचेगा सीधा 21 रनों के ऊपर। जो पीछा आपको करना था 12 गेंदों पर 37 का, वो पीछा अब आपको करना है। आने वाली गेंदें तो 12 है, लेकिन रन बनाने है मात्र 30 रन। 30 रन इज नीडेड इन रिमेनिंग 12 डिलीवरीज। पहले गेंद के ऊपर गलती की है गेंदबाज दुर्गेश ठाकुर ने, और गलती इस खेल में नहीं चलती क्योंकि गलती को माफी भी नहीं मिलती। फ्री की गेंद होगी, फ्री हिट की ये गेंद थी, लेकिन यॉर्कर देखिए आप, यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को गन चक्कर, और उससे यॉर्कर का इस्तेमाल किया जाएगा। मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी, पोल पॉइंट बॉलर, कमाल की गेंद थी ये। एक और बार फुल टॉस, फुल टोल वसूला, गेंदबाज रह गया हक्का बक्का, और दिया मौका तो लगाया एक और छक्का, लेकिन वो होगी नो गेंद, और एक और ये सत्ता है। चलिए गेंदबाज अब नए इस्तेमाल किए जाएंगे। फील्डिंग तुरंत लगानी है। शनि कृपा कोपरा टीम फील्डिंग को सेटल डाउन कीजिए तुरंत। टीवी अंपायर की मांग की गई है। फील्डिंग टीम का ये रिव्यू, जहां पर उन्होंने मांग की है टीवी अंपायर की, चेक करते हुए। इट इज अ नो बॉल। The review is unsuccessful. It is a no ball, and both teams you have lost your reviews. दोनों टीमों ने अपने रिव्यू गंवाए हैं, यानी अब नए गेंदबाज को आपको अटैक में लाना पड़ेगा।
टेनिस बॉल क्रिकेट के रूल्स हमें ये बताती है 2 बीमर नो बॉल इज नॉट अलाउडेड इन अ सिंगल ओवर, और उसकी वजह से अब दूसरे गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा. इथे नीलकंठेश्वर मुलबे क्रिकेट संघाचे फलंदाज सचिन पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारासाठी मयूर पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. चला क्षेत्ररक्षण रचना शनी कृपा कोपरा क्रिकेट संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण रचना इथे करून घ्यावी. पंचांना सुद्धा आम्ही सूचित करतो की सामना त्वरित इथे सुरू झाला पाहिजे. नो बॉल थी, उसके ऊपर 6 आई. ये मुकाबले ने अपने रुख को पलटा. क्रिकेट का खेल है जहां से पल में पत्ता पलटता है, वक्त बदलता है, और इस खेल ने अब करवट बदली है नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे की तरफ, जहां पर शुरुआती 3 ओवर में तो बाजी मारी थी शनि कृपा कोपरा ने. 7 रन मिलेंगे, टीम का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 28-28 का आंकड़ा आपको यहां से आता हुआ जरूर नजर आएगा. गेंदें अब भी बची है 11 बॉल्स आर रिमेन एंड नीडेड 23 रन्स टू विन. दैट इज द इक्वेशन. गेंदबाज बदली गई है. हाफ ट्रैकर बॉल थी ये. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ा सा नीचे रही, बंदले के अंदरूनी हिस्से से टकराएगी. दूसरा रन लेने की कोशिश, और मैदान के अंदर आप देखते हुए कि आपको पूरा होता हुआ रन जरूर नजर आएगा. डबल, और इसी के साथ टोटल अब 30 के ऊपर 21 रनों की जरूरत है. गेंदें आपके पास 10 बची है. जो चौड़ी मैदान के अंदर खेल कर रही है यश मड़वी, और उनके साथ बल्लेबाज सचिन पाटिल. 10 गेंदों पर 20 बनाई है यश मड़वी ने. 200 का स्ट्राइक रेट. नंबर 3 की पोजीशन बहुत जरूरी होती है हर एक क्रिकेट टीम में, और ये नंबर 3 पर आई थी. आक्रमण किया जाएगा. स्लॉट वाली गेंद को उड़ाया लॉन्ग ऑन के बाहर वाले प्लॉट में. आता दर्जन 6 रन. ये तो हम छाएंगे, कारनामा कर कर दिखाएंगे. ये यश मड़वी की स्टेटमेंट है. क्या कमाल की बल्लेबाजी करता हुआ ये खिलाड़ी. गेंदबाजों को अभी तक नेस्ता नाबूद किया जाएगा. कोई गेंदबाज इस खिलाड़ी के सामने आज नहीं चलने वाला, ये इन्होंने बताया है. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. बहुत मेहनत की इस खिलाड़ी ने भी अपने खेल के ऊपर, और जब मेहनत करोगे तो कामयाबी मिलेगी. मुकाबले की कहानी को पलटा जाएगा. खेल को पूरी तरीके से अपने पकड़ में लाया जाएगा, और फ्रंट फुट पर आती हुई नजर आएगी नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे टीम. 9 गेंदें बची है और जीतने के लिए बनानी है 15 रन. गेंद चाहिए, हाँ वही 9 गेंदें 15 रन चाहिए जीतने के लिए, जो मैंने बताए. 36 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाई जाएगी. 9 गेंदें बची है, 15 की जरूरत. 3 गेंदें इस ओवर की बहुत महत्वपूर्ण है. अच्छी टालनी जरूरी गेंदबाज को. ओवर द विकेट का एंगल जड़ में थी, ड्राइव किया जाएगा. बढ़िया गेंद थी, अच्छा कमबैक है. दोनों तरफ से अगर आंखों में आंखें डालकर लड़ाई होती है तो ये मुकाबला आपको अंतिम चरम सीमा पर रोमांचक मोड़ पर बिल्कुल नजर आने वाला है. गेंदबाज बदलने के बाद आपने नए गेंदबाज बंटी ठाकुर को देखा. ये भी एक अच्छे हुनर खिलाड़ी है. शनि कृपा कोपरा की अगर आप बात करते हैं तो बंटी ठाकुर 3 गेंदें उन्होंने अभी तक डिलीवर की है. रन खर्च किए अपने ओवर में 9. बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है आप भी थोड़ा सा स्पीड अप मेंटेन रखिए. हर एक गेंद के बाद ज़्यादा बातचीत करने की ज़रूरत नहीं है. ऑर्गेनाइजिंग कमेटी ने बताया टाइम अलर्ट है, बॉलिंग टीम के लिए भी तो बैटिंग टीम के लिए भी है. बाहर वाली लाइन का इस्तेमाल किया, व्हाइट बॉल. ये गलती है, ये एक्स्ट्रा रन नहीं चलने वाली. शनि कृपा कोपरा टीम शुरुआत में अपने पकड़ बनाई थी, कन्सिस्टन्सी मेंटेन रखनी पडेगी. सचिन पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे बघा. प्रत्येकी षटकारासाठी मयूर पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश दिलं जाणार आहे. कॅश प्राईज असणार आहे. आणि आता सचिन सज्ज असणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स मानस मनोरे. 8 गेंदें बची और जीतने के लिए बनानी है 13 रन. हौसला बना लिया ऊंची उड़ान का, तो कद क्या नापना आसमान का. मन में ठाना है जीतना है, लड़ाई करनी पड़ेगी. आक्रमण तो यहां से भी हुआ है. क्या गैप है वहां पर, खिलाड़ी पीछा करते हुए. 2 खिलाड़ियों के बीच दरार, गेंद फरार, सीमा पार. 4. फील्डिंग तुरंत सेट करनी है.
बहुत टाइम अलर्ट हो रहा है, वरना आखिरी ओवर में अब कंपलसरी खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लेना पड़ेगा चला फिर। शनी कृपार कोपरा बघा उल्वे जी लढत आहे खूप उशीर झाला या सामन्याला. मात्र प्रत्येक वेळेस तुम्ही एकत्रित येऊ नका. फलंदाजाने जरी षटकार चौकार तटवला, दोन्ही फलंदाजांनी कृपया एकत्रित येऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला मुभा दिली जाईल, षटक संपल्यानंतर तुम्ही एकत्रित येऊ शकता. शतरक्षकांनी सुद्धा एकत्रित यायचं नाहीये. 7 गेंदे और 9 रनों की जरूरत है. बल्ले का बाहरी किनारा, शॉट थर्ड मैन हो, रन बचाए इन्होंने. कहीं ना कहीं ये रन जो इन्होंने बचाई, ये बाउंड्री जो बचाई गई, इस मुकाबले में शनि कृपा कोपरा टीम के लिए चांद डालते हुए नजर आएगी. मिलेगा एक सिंगल रन और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति हुई है. रन संख्या बनेगी 51 का पीछा करते हुए 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट. गेंद बची है 6, रन बनाने 8. लेकिन हम बुलाएंगे आई गावदेवी मोहो के कप्तान को कि आइए, टॉस इसके बाद तुरंत किया जाएगा. क्रिकेट समालोचक पतंजली षटकार फेम आणि सुप्रसिद्ध बघा रामदेव बाबा की जय, सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गोरक्षनाथ पवार यांचं आगमन मनपूर्वक आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने स्वागत करतो. चला शतरक्षक रचना इमिजिएटली कोपरा शनी कृपा कोपरा. आय एम रिक्वेस्टिंग स्कीपर ऑफ दी शनी कृपा कोपरा क्रिकेट टीम कॅप्टन यू अरेंज युअर फिल्डर्स ॲज सून ॲज पॉसिबल बिकॉज वी आर ऑलरेडी शॉर्ट ऑफ टाईम. चला वेल कमी आहे. चला ओ टू कमेंट्री बॉक्स. 6 गेंदे और जीतने के लिए बनाने 8 रन. कौन बनाएगा रन 8 तो कौन लगाएगा किसकी वाट, ये तो आखिरी ओवर में पता चलेगा. लेकिन गेंदबाज आएंगे टीम शनि कृपा कोपरा का भविष्य अपने हाथ में लेकर. आखिरी ओवर के लिए नीरज ठाकुर लेफ्ट आर्म के गेंदबाज. पहली गेंद पैर के ऊपर थी, जड़ में डाली थी, लेग स्टंप के ऊपर पिचिंग की गई. ड्राइव किया जाएगा, सिंगल पूरा. 5 गेंदें बची है और अब जीतने के लिए बनाने होंगे 7 रन. होगा 13 मेरा 7 तो बनेगी बात. और ये दोनों बल्लेबाजों ने जो एक दूसरे का साथ निभाया, जो पार्टनरशिप बनाई, वो पार्टनरशिप सबसे बड़ा कारण है कि टीम नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे अब इतने करीब पहुंचे इस मुकाबले के अंदर. अगर विकेटें गिराई जाती बैक टू बैक तो शनि कृपा कोपरा के हाथ में ये मैच हो सकता था. आक्रमण उड़ाया, वाह क्या बात है. आज तो चढ़ेगा रनों का फीवर. ये शॉट था स्टैंड एंड डिलीवर, ये 6 रन है. मात्र 1 रन की जीतने के लिए अब दरकार होगी. तो गेंदें बची आपके पास पूरी 4. फॉर्मेलिटी बाकी है या बिल्कुल कह सकते हैं 4 गेंदें जीतने के लिए मात्र 1 रन की दरकार है नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे को. कांचन पालकर सर शुरुआती 3 ओवर मात्र 14 रन, 12 गेंदें बनाने थे 37, लेकिन 2 बीमर की नो बॉल, जिसके ऊपर आए हुए वो 2 छक्के और वहीं से मुकाबले को पलटा गया. और जहां से इस मुकाबले ने में गति पकड़ी नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे ने, उसको अभी तक छोड़ा भी नहीं है. 4 गेंदें और बनाने हैं मात्र 1. कि 4 में 1 अभी भी बचाए जाएंगे. क्या चमत्कार को नमस्कार कहने का मुझे मौका मिलेगा इस मुकाबले में? क्या अभी भी यहां से वापसी करने की ताकत रखती है शनि कृपा कोपरा और नीरज ठाकुर? चलिए देखते हैं. फुल टॉस, यहां से भी आएगा ये मैक्सिमम हिट और इसी 6 के साथ मुकाबला किया जाएगा समाप्त. यश मड़वी फिनिशेस ऑफ इन स्टाइल. सामने को जीता टीम नीलकंठेश्वर उल्वे. आमदार चषक ठेव चला येस तुझ्यासाठी तू माझा सामना फिनिश केला. आमचे समालोचक मित्र आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवली, आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी दिनेशदादा पाटील, उपसरपंच बेलवली यांच्या वतीने येससाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. आणि त्याचं वितरण मात्र निलेशदादा खारकर, त्यांच्या सौभाग्यवती निकिताताई निलेश खारकर
भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित विद्यमान सदस्य आहेत.